वेलकम आणि वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर मी तुम्हाला सगळं दाखवेन की मी आता पुण्याला जाणार आहे. हा व्लॉग मराठीमध्ये असणार आहे, मराठी हिंदी मिक्स असणार आहे. कारण की अर्धा मी व्लॉग शूट करत होते UAEला, तर मग थोडासा इंग्लिश थोडासा मराठी, तर इट्स ओके, दोन्ही भाषा सगळ्यांना येतात. तर विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गो टू माय व्लॉग. डायरेक्टली मैं आपको मिली हूँ वेस्ट साइड पे, क्योंकि मेरा मन इतना तरस रहा था कि वेस्ट साइड का हॉल मुझे बनाना है, बट मुझे टाइम ही नहीं मिल रहा था. और शायद मैं किसी गलत वेस्ट साइड पे आई थी. आई गेस वहाँ पे कलेक्शन भी अच्छा नहीं था. यू कैन सी यार कब से मुझे वेस्ट साइड आना था और फाइनली आई एम हियर. द कलेक्शन इज, ओह माय गॉड, इट्स फॉर ओनली 999. सो क्यूट. wow, so pretty, so cute. जीन्स का भी प्राइस लाइक 1299. H&M से भी कम, मतलब इट्स अ बैगी जीन्स. नाइस. I like this one. Wow, so cute. मला हा ब्लॉग टाकायचाच होता वेस्ट साईडचा. काय घेतलं नाही तरी मी करणार. दिस इज अ ड्यूप ऑफ झारा. दिस ड्रेस इज सो प्रिटी, सो एलिगेंट. मुझे कितने दिनों से वेस्ट साइड आना था और फाइनली आई एम हियर. आई लव द कलेक्शन. कुछ भी बोलो, इट्स सो प्रिटी, नाइस. हम लोग बंद करने के टाइम पे आए हैं, तो आई हैव टू एक्सप्लोर क्विकली. आप पोसितानो में जा रहे हो, इटली जा रहे हो, यू नीड दिस ड्रेस. देखो, सो प्रिटी, लाइक लेमन्स, लाइक फॉर द पोसितानो ऑफ शोल्डर. गिरना मत. सो प्रिटी. ड्रेसेस तो कुछ बोलो ही मत, बहुत सुंदर है. सो प्रिटी, सो एलिगेंट. I like this top also. मेरी फ्रेंड यहाँ पे घूम रही है. कहाँ नहीं करून देते. हम लोग बंद करने के टाइम पे आए, तो अभी आई गेस दे क्लोज द ट्रायल. हो, म्हणजे जे आपण स्लीवलेस वगैरे बॅकलेस घालतो ना, त्याच्यावरती आता याच्या आत घालायला, ते पण ते कॉटनचं होतं, ते पण छान आहे. ही शॉर्ट पण 799लाच आहे, जास्त महाग नाही आहे. कुठं? हा ना, मग तेच ना, वरती हे घालायचं बघ. आता हा ड्रेस आहे, याच्यावरती आहे, छान वाटेल बघ. मोनेला म्हण तू जाशील फिरायला तर मला पण नाही सोबत फिरायला. हा पण सुंदर आहे. सो प्रिटी, द कलर्स, इट्स सो एलिगेंट. इफ यू आर गोइंग टू यूरोप ट्रिप, यू शुड कम टू वेस्ट साइड. सो नाइस, so cute. Look at this dress, so basic, and I guess it's just 1699. So pretty. I like the sleeves and the embroidery, so nice. I love the concept of beige and beige, all the shades of beige. It's so cute. It's so elegant actually. हाँ, मी तेच म्हटलं, इथे लाईट होती पहिले. हा ना, मी म्हटलं व्हिडिओ शूट करायला लागले. हा, असं वरतीच घालून बघायला लागेल टॉप. नाही, मी फक्त आपला ब्लॉग माझा कंप्लीट करते. वो जो एम्ब्रॉयडरी वाले था इसमें, दिस इज सो नाइस, so nice. This is a top and oh, it's a jumpsuit. So cool. I like the sleeves. If you're going for the beach, Bali, so nice. It's in a black color also.
तेवढीच आहे ती पण 799 1600ला दोन. पॅन्ट आपण याच्यावरतीच घालणार ना, परत दुसऱ्या याच्यावर घालणार नाही है ना. स्ट्रेट ये तो बहुत वायरल हो गया था, दिस सेट, दिस वन और द पैंट्स आर सो नाइस, फ्रेश कलर. अशी मुलगी पाहिजे अशी सगळ्यांची फैमिली असते. बारीक काही म्हणतात झाड़ी होना. लेट, हम लोग बहुत लेट आ गए. देखो लाइट्स भी बंद किया, हम सबको बोला है अभी तो एक्सचेंज भी नहीं हो रहा, कुछ भी नहीं हो रहा. सो वी आर गोइंग. वी इवन डिडंट गो टू दिस अपस्टेअर्स ट्रेडिशनल. ते पण ट्रेडिशनल जाऊ दे, ते घेणार पण नव्हतो आपण. चला. शॉपिंग तो हम लोगों ने की नहीं थी क्योंकि वेस्ट साइड का बंद करने का टाइम चल रहा था 9:30 और शायद हम लोग गलत वेस्ट साइड पे गए थे कि उनका सारा कलेक्शन ख़त्म हो गया था. तो नो पॉइंट टू डू अ ब्लॉग प्रॉपरली, ऑल्सो ट्राई बिकॉज ट्रायल टू भी बंद था. देन वी वेंट टू हरिओम जूस, जो पुणे से है, लोग उनको पता होगा कि ये मैंगो का हरिओम जूस सीजनल कितना यमी 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 मिलता है. सो यमी. हेलो गाइस, आप बोल रहे हो कि ऐसे बाल करके इतना रेडी हो गई, कहाँ पे जा रही हूँ? तो बाल तो मैं बाद में कोम करूँगी क्योंकि मैंने वो सेट करने के लिए रखे थे. तो नाउ आई एम गोइंग टू पवेलियन. कहाँ पे जा रही हूँ मैं? महाराजा भोग. तो ये है मेरा ओटीनी. नीचे मैंने जीन्स पहना है H&M का. दिस टॉप वी गॉट इट यस्टरडे इन FC रोड. मैं आपको दिखाऊंगी हॉल. ये है परी यानी मैचिंग ये. और मैंने कुछ ऐसा पहना है. Let me show you. And yes, this is my bag. Let's go. You all. I love you. मुद्दामून नाही बोलायचं, नीट बोल. Hi. Like, share and subscribe. Bye bye. See you next time. See you next time. Hi guys. See you next time. See you next time. Bye. खरंच घाम आलाय, चेहऱ्यावर पण घाम आलाय मला. एवढा कधी येत नाही मिशीवरती. हा ना. Here we are at Pavilion Mall for Maharaja Bhog. मग तिकडे बघा आपण आम्ही बघा मॅचिंग छान वाटते. एवढा पण काय हायलाईट नाही वाटते. चला आता आत बसू. आता आपल्याकडलं गेलं मस्त वाढणार. बाबा ना आलं की एवढं रिक्वेस्ट करून पण नाटकी केली. वीडियो के एंड में मैं बताऊंगी हमारे साथ क्या स्कैम हुआ और क्या प्रॉब्लम हुआ. तो हियर वी आर ट्वेलिंग, क्योंकि अगर आपने देखा होगा मेरा लास्ट वाला व्लॉग जो FC रोड वाला पुणे का है, तो वी बाय दिस प्रीटी टॉप्स फ्रॉम FC रोड विच इज़ स्ट्रीट शॉपिंग एंड इट वाज सो लुकिंग सो प्रीटी, सो एलिगेंट, सो नाइस. आई लव्ड इट एंड प्रिंट्स तो इतनी क्यूट थी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर मी आता खूप दमली आहे, तरी पण मी किती छान दिसते. टचू पण मी आली आहे आता जाऊन पवेलियनला. मी दाखवणार आहे तुम्हाला की मी काय काय शॉप केलं पुण्यात आल्यावरती. बॅकग्राऊंड चेंज आहे कारण की मी पुण्याच्या घरी आहे, मम्मी पप्पांच्या घरी आलेली आहे 3 दिवसासाठी. तर हा कुर्ती मी घेतला आहे FC रोडवरून. मस्त आहे ना. तर मी पूर्ण नाही दाखवणार कारण की मी शॉर्ट्स घातले. पण हा असा सेम कुर्ती, ही सेम प्रिंट मी ॲझॉटमध्ये पण बघितली होती. तर मी टाईम वेस्ट नाही करणार आणि तुम्हाला मी पटकन ब्लॉग दाखवेन. मी ह्यावेळेला FC रोडला पण गेले होते, झुडिओला पण गेले होते आणि कुठे गेले होते, बस तिथेच गेले होते. तर मी पहिला तुम्हाला दाखवेन मी काय शॉप केलं FC रोडवरून. स्पेशली हा टॉप शॉर्ट कुर्ती माझी फ्रेंड आली होती, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर ही कुर्ती शॉर्ट कुर्ती आहे आणि त्याच्यानंतर मी ही एक लॉंग कुर्ती घेतली मम्मीसाठी. याच्या स्लीव्स पण लॉंग आहेत. किती छान आहे. हे पण मी नॅचरल लाईटमध्ये दाखवते. हा सेम कलर आहे जो आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतो. हे बघा खूप लॉंग आहे, लाईक
खूप लॉंग. याचा कलर मला खूप आवडला, खूप मस्त आहे की नाही. मी का तिकडे का सारखी बघते, कॅमेरा इकडे, स्क्रीन इकडे आहे, पण मी माझ्या इकडे का बघते मला काय कळत नाही. मला इकडे कॅमेराकडे बघायला पाहिजे. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. तर याच्यानंतर हे एक झालं. आणि एक्सेरोडला मी घेतले होता हा टॉप, हा वाला टॉप. आणि तुम्हाला सांगते मला एवढी मस्त डील भेटली ज्युतीमध्ये. पहिले तुम्ही मला नॉर्मल ज्युती दाखवेल आणि प्राईस तर तुम्हाला रिव्हील केलं तर तुम्ही म्हणाल वाव किती लकी आहे मी. आता FC रोड आहे जे पुण्याच्या त्या लोकांना माहिती आहे की फर्ग्युसन कॉलेजच्या रोडच्या इकडे आहे FC रोड. हे शूज आहेत, किती छान आहे. ते मला नाही घेतलेले, मी मम्मीला घेतले कारण की मम्मी हे वापरत असते. तर हे झाले ते शूज. आणि त्याच्यानंतर फॅनचा आवाज येतो का नाही काय माहिती. मला असं वाटतं की मला ते हे एअरपॉड घालायला पाहिजे होते कारण की मी माईक नाही आणलेला, काय नाही आणलेलं आहे. मला मोठ्याने बोलायला लागेल आता. हे वाले शूज. त्याच्यानंतर हे बेडवर घेऊन बसले, मी बघितलं नाही. जे हे आहेत हे दोन्ही मला 500ला भेटलेत. 500ला 2, 500 रुपयाला 2. हे जे शूज आहेत तुम्ही जर हे ऑनलाईन बघाल, जे ओरिजिनल प्राईस आहे ह्या शूजची, तुम्हाला बघूनच कळेल की हे कसे आहेत. तर ज्यांना माहिती की जे मुली शूज ज्युती घालतात त्यांना माहिती की ह्या शूजची रिअल प्राईस. किती क्यूट, किती सुंदर. ट्रेडिशनलवरती, जीन्सवरती किती छान वाटेल आहे, म्हणजे किती सुंदर. बापरे, खूपच क्यूट. बघा खूपच छान आहे. आणि मला लकीली एकच पीस राहिला होता तर त्याने मला 500ला 2 दिले होते. मला एक्झॅक्टली शॉप नाही माहिती कारण की मी ब्लॉगमध्ये पण केलं नाही. बस मी तुम्हाला आता दाखवते की मी FC रोडला गेले होते. तर गडबडमध्ये खूप गरम होत होता आणि बंद करण्याच्या टाईमला गेलो होतो. आय गेस काल काय होतं, मंडे होता, म्हणून त्यांनी मला मे बी स्वस्त दिलं असणार आहे. त्याच्यानंतर मी घेतले हे क्यूट क्लॉक कीज. किती छान आहे ना. मी आधी 2 घेतले होते ते मी मे बी ब्लॉगमध्ये नसतील दाखवले, पण तुम्ही जर बघत असाल तर मी पर्सला लावलेलं असतं एक ब्ल्यू कलरचं, जर आधीचे ब्लॉग तुम्ही पाहिले असेल तर. त्याच्यानंतर हा व्हाईटवाला, हा जसा चाफा असतो ना, चाफा म्हणजे जे मराठी आहेत त्यांना लोकांना माहिती असेल की चाफा काय आहे. तर हा चाफा असतो ना, त्या चाफ्यासारखे हा सेम टू सेम आहे. आणि हा पण बघा जो एक जास्वंदाचा शेड असतो, हा येल्लो आणि हे किती पिंटरेस्टी, किती क्यूट, सो नाईस. तुम्ही जर हा असंच अरी लावलं तरीसुद्धा किती तो छान वाटेल. वाव, असं वाटतं मी खरंच फूल लावलं आहे. फॉर एक्झाम्पल जर मी हे इथं लावलं कानाच्या इथे, वाव सो क्यूट, नाईस. तर आणि एक सगळ्यात अमेझिंग गोष्ट, जेव्हा तुम्ही ह्या बॅग्स, ट्रॅव्हल बॅग जेव्हा मिनीसो, मोमोसो, डायसो जेव्हा UAEला कुठे घ्यायला जाता, कुठल्या शॉपमध्ये घ्यायला जातं, तर तुम्हाला हे भेटतील 1000 आणि त्याच्यापेक्षा जास्त. बट मला हे भेटले फक्त 250 रुपये. आणि याच्यामध्ये 3 पॅकेट आहेत. हे पहिले, त्याच्यानंतर खूप सारे इन्फ्लुएन्सरसुद्धा हे बॅग्स वापरतात, बीचवर जातात असं पकडून. त्याच्यामध्ये ट्रॅव्हल, त्यांचं पूर्ण एसेन्शियल्स, शॅम्पू, हेअर ऑइल, हे ते सगळं ट्रॅव्हल एसेन्शियल जेवढं तुम्ही ट्रॅव्हलला जातो ते. आणि हे एक आहे, झीपसुद्धा खूप स्टेडी आहे. हा एक थर्ड वन आणि हा सेकंड वन, असे 3 मला भेटलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि 250 रुपयाला तर खूपच मस्त. त्याच्यामुळे मला इंडियन स्ट्रीट शॉपिंग खूप आवडते. हे झालं होतं माझं FC रोडवरचं शॉपिंग. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी झुडिओला काय घेतलं. तर पहिली गोष्ट म्हणजे झुडिओचे परफ्यूम मला खूप आवडतात. मला UAEला अरेबिक परफ्यूम जराही आवडत नाहीत, जराही नाही आवडत. मला डोकं दुखायला लागतं. मी युनिफॉर्मवरती हे वाले परफ्यूम वापरते. दे आस्क मी विच परफ्यूम इज दिस. इज फ्रॉम विक्टोरिया सिक्रेट, दिस इज फ्रॉम YSL, बट दिस इज फ्रॉम झुडिओ. नाव द सिक्रेट इज रिव्हील इफ समबडी लाईक माय स्मेल. सो परफ्यूम स्मेल फॉर शुअर. आणि हे झुडिओचं वुमेन परफ्यूम मॅन्डेटरी, बिकॉज माझ्याकडे फक्त 2च होते स्टॉकला, तर मला एक एक्स्ट्रा ठेवायचा होता. अँड सगळ्यात क्यूट म्हणजे हे किती छान आहे, किती पिंटरेस्टी आहे हा टॉप. बापरे, ते झुडिओमध्ये आलेल्या सगळ्या मुली तुम्ही बघाल माझ्या स्टोरीमध्ये, ब्लॉगमध्ये मी घालेन UAEला. जर मी ब्लॉग बनवला कुठं रेडी होऊन जाताना मी हावाला टॉप घालेन. तर हा एवढा पिंटरेस्टी आहे, एवढा छान आहे. वाव, सो क्यूट, मस्तच, काय बोलू मी. आणि हा स्टॉप घ्यायला सगळ्या मुली आल्या होत्या. 2, 3, 4, 5 काउंटरला ह्याच होत्या. आणि जर तुम्ही झुडिओला जात असाल ना तर हा मी घेतलेला Lमध्ये, कारण मी मीडियममध्ये ट्राय केला. मीडियमवाला खूप
टाईट होते कारण की हा कॉटन आहे आणि तुम्ही जर वॉश केला तर मे बी हे थोडं श्रिंक होऊ शकतं. मे बी द ब्रँड साईज मॅटर्स. म्हणजे जर तुम्ही H&Mमध्ये जारामध्ये घेत असाल तर मीडियम साईज किंवा स्मॉल साईज येते, पण याच्यामध्ये मला L साईज घ्यायला लागली. आणि सो इंटरेस्टिंग. लाईक पहिली गोष्ट मी का घेतला कारण की हा बटर येलो ट्रेंडिंग, हे जे क्यूट क्यूट फ्लावर्स आहेत सो ट्रेंडिंग. ही लेस मस्तच. मी सवानामध्ये बघितलं असेल, जारामध्ये हे आलेले आहे सगळीकडे, इट्स ऑन ट्रेंडिंग. आणि त्याच्यानंतर मी हे टी शर्ट घेतले 2. मी हे काही मोठे करून दाखवणार, हे दिस इज द बेसिक नॉर्मल जे मुलं शॉपिंग करतात झुडिओमध्ये त्यांना माहिती असेल हे काय. तर एक Lमध्ये व्हाईट L आणि XL घेतले पप्पांना आणि माझ्या भावाला. हे घेतलं सेम पर्पल कलरचा आणि हा तो माझा भाऊ घालून गेलेला आहे. तर हे होते 199. तर 4 टी शर्ट घेतले आम्ही. आणि त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, आता जी माझी बहीण आहे परी, जी ब्लॉगमध्ये होती तुम्ही जे पाहिलं तिला, त्याच्यासाठी हे 2 क्यूट फ्रॉक्स घेतले आम्ही तिला. कॉटन वेअरचे. हे पण आम्ही लोकल शॉपमधून घेतले बिकॉज लहान मुलांना कसं कॉटन हे छान वाटतं. मी ते उघडून दाखवणार नाही बिकॉज हे रिव्ह्यूचं आहे आणि इट्स ओके. ह्याला छोटीशी क्यूटचे असे स्लीव्स पण आहेत, सो क्यूट. आणि येस, पण ते एका वॉशनंतर अजून जरा सॉफ्ट होतील, तर कॉटन इज बेस्ट फॉर देम. सो येस, दिस वॉज माय शॉपिंग व्लॉग, दॅट्स इट. आणि मला हा कुर्ती तर खूप आवडला. माझ्या फ्रेंडने आणि मी हा सेम टू सेम घेतला आहे आणि आम्ही ट्विनिंग करून तुम्ही बघा व्हिडिओमध्ये हे असंच दाखवलं होतं. आणि दॅट्स इट फॉर माय व्हिडिओ. मी इथंच थांबते, खूप बोलली आहे मी. व्हिडिओ पण झालेला आहे 7 मिनिट्सचा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय, सी यू नेक्स्ट टाईम. तर सगळ्यात महत्त्वाचं, मी पॅव्हेलियनला गेले होते आता मगाशी, तर यायच्या आधी. तर तिथे गेल्यावरती मला जायचं होतं राजभोग रेस्टॉरंटमध्ये खायला. आय लव्ह राजभोग, सॉरी काय बोलते, महाराजा भोग रेस्टॉरंट, जे पॅव्हेलियनमध्ये आहे वरती. जे पुण्यातले लोक आहेत त्यांना माहिती आहे की पॅव्हेलियन मॉलमध्ये राजभोग पॅव्हेलियनच्या वरती आहे. खाली फूड कोर्ट आहे आणि वरती आहे जिथे सगळे रेस्टॉरंट्स आहेत. तर आम्ही निघालो इथून 3 वाजता. आम्ही पोचलो तिथे 3:29ला डोअरच्या बाहेरच, म्हणजे असं एंटर केलं आणि झाले 2:32 नाही का, विचारताना इकडे टेबलला बसून तिकडे गेल्यावरती आम्ही आत शिरलो. तर आधी बसलो होतो बाहेरच, मग आत गेलो. मग आत गेल्यावरती आम्हाला म्हटले की नाही हे क्लोज झालं. आम्हाला 2 मिनटं कळलं नाही की काय क्लोज झालं आहे आणि लक्षात नाही आलं की हे लोक दुपारचे बंद करतात. तर माहीत नव्हतं. मग आम्ही म्हटलं की अरे 2 मिनटं थांबलं, अरे आम्ही आत्ताच तर आलो आहे, आम्ही लांबून आलो आहे, प्लीज आम्हाला टेबल द्या. आणि 2च मिनटं झाले, तुम्ही एक्झॅक्टली कसंच बंद करू शकता. आणि एक कपल बसलं होतं जेवायला. मग ते म्हटलं तुम्ही त्यांना वाटतातच आहेत आणि आम्ही किती खाणार आहे, आम्ही एवढं लांबून आले आणि आम्हाला खायचं आहे. तर मी आणि माझ्या मैत्रिणीने दुपारी काहीच खाल्लेलं नव्हतं, की आम्ही डायरेक्ट ठरवलं होतं की हां बाबा डायरेक्ट जायचं, थाली खायची. आणि मला ती खूप आवडते कारण की मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं की मी महाराजा भोगला गेले होते. मम्मीसोबतचा एक ब्लॉग आहे, आय गेस 2 मी दाखवेन तुम्हाला कुठला तो, मी ते लिंक हे करेन. पण त्याच्यानंतर मग आम्ही विचारलं त्यांना, अरे आम्ही तर इथूनच आलो, मी खूप लांबून आली, UAE आलेली आहे, मला हे खायचं आहे, मी प्रत्येक महिन्याला येते, मी नाही जाऊ शकत, आम्ही दोघे खूप लांबून आले आणि आम्हाला भूक लागली, आम्हाला खायचं आहे, तुम्ही आम्हाला एकदा वाढून जा, आम्ही परत काय आम्हाला लागणार पण नाही कारण की ती थाली मोठी असते खूप, 30 वगैरे पक्वान असतात त्याच्यातली, ते संपवायलाच आम्हाला टाईम लागतो. आम्ही असं नाही की परत मागत राहणार. आणि ते सेम टाईम आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा ते त्यांना वाढत होते आणि 2च लोक होते कारण की तेव्हा मॅनेजर्स आणि आय डोंट नो कोण लोक आतमध्ये बसले होते का काय करत होते, आय डोंट नो. मग ते म्हटले ते आमच्या मॅनेजरला आम्ही त्यांना विचारतो. म्हटलं ठीक आहे, म्हणजे त्यांची इच्छा होती, जे वर्कर्स होते की त्यांना आम्हाला वाढायचं होतं. मग ते लोक बोलले की आमचे मॅनेजर बोलतात की नाही म्हणून किचन बंद झालेलं आहे. तरी पण आम्ही 5-10 मिनटं बाहेर थांबलो आणि चेक केलं की बाकीचे अगर सुकांता वगैरे जेवढ्या पुण्यातल्या थाळ्या आहेत तेवढं आम्ही की चालू आहे का कुठलं, तर कुठलंच चालू नव्हतं कारण की ते 3:30-4 वाजता बंद होतं. त्यांनी तिथेच आमचे 15 मिनटं घालवले की बोलण्यामध्ये, तेवढ्यात ते वाढू शकत होते आणि आम्हाला देऊ शकत होते. आणि अर्ध्या तासाने आम्ही परत त्यांना गेलो. मग तिकडून बाहेर आतून एक मॅनेजर मधला कोणतरी मॅनेजर होता का कोण होता काय माहीत नाही, पण तो मुलगा आला आणि तो म्हणत होता की नाही मॅडम बंद झालं आहे आणि कॅमेरे ऑन आहेत. म्हटलं कॅमेरा ऑनचा प्रश्न नाही आहे, जर 2 लोक येत आहेत आणि रिक्वेस्ट करतात आहेत, तुमचं चालू आहे सर्विंग, आम्ही म्हणत नाही. असं नसतं की बाबा हां की परत तुम्हाला सगळं प्रिपेअर करायचं आहे, 2 माणसासाठी यू कॅन सर्व. तर
दॅट्स अ ह्यूज डिफरन्स, यू नो. लाईक मला हे खूप वाटतं की लाईक हेच जर UAEमध्ये झालं असतं तर आय डोंट थिंक सो एवढं मला रिक्वेस्ट करायला लागली असती जेवणासाठी सुद्धा 2 मिनटासाठी की लाईक हा किचन फिनिश आहे, लाईक किचन बंद आहे, पण चालू होतं आणि ते सर्व करत होते, आम्ही डोळ्यांनी बघत होतो आणि जेवण पण होतं कारण की ते आतले मॅनेजर्स आणि त्यांचे लोक जेवत होते. पण दॅर इज अ ह्यूज डिफरन्स इन कस्टमर सर्व्हिस. जर तुम्हाला कस्टमर एवढं बोलतं आहे की मी लांबून आलेली आहे आणि मला जेवायचं आहे आणि प्लीज आम्ही एकदा, एवढं जर बोलून जर माणूस ऐकत नसेल तर दिस इज लाईक रॉंग प्रेझेंटेशन ऑफ युअर, लाईक काय बोलता येईल की त्यांनी खूप चुकीचं हे केलं. की मी आता नेक्स्ट टाईम जाताना त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये विचार करेन. आधीचा एक्सपिरियन्स खूप छान होता, मी कधी पण बोलले की ह्या रेस्टॉरंटला जा, महाराजा रेस्टॉरंटला जा, मी आधी पण गेलेले, मी शूटमध्ये पण दाखवलेलं आहे. पण जर असं जर एक्सपिरियन्स असेल तर मी आता ऑफकोर्स मी विचार करणार. मी याच्यापेक्षा मी प्रेफर करेन की मी सुकांता थालीला जाईल. पुण्यातली लोक आहेत त्यांना माहिती असेल सुकांता इज व्हेरी व्हेरी फेमस, बट स्टील आय वॉज सजेस्टिंग की बाबा हां महाराजा थाली इज ऑल्सो नाईस. बट येस, नाऊ आय हॅव टू थिंक 10 times टू गो टू दॅट रेस्टॉरंट. सो दिस वॉज माय एक्सपिरियन्स. मग आम्ही इतके उपाशी होतो की आम्हाला जेवण भेटलं नाही तिथे आणि तिथेच त्यांनी आम्हाला 4 वाजवले लिटरली की हे एक्सप्लेन करता. मग आम्हाला शेवटी फूड कोर्टमध्ये खाली जायला लागलं. फूड कोर्टमधून आम्ही जेवलो पवेलियनचा. मग त्याच द स्टोरी. आणि कधी ठीक आहे आम्ही म्हणा टायमिंग जरी बघितलं नाही पण आम्ही टायमिंगच्या आधी गेलो होतो, एक 2-3 मिनटं. तर तुम्ही जे एक्सप्लेन करण्याच्या नादात तुम्ही टेबल देऊ शकत होते की मॅनेजर्स जेवतात, ते स्टाफ तर जेवत नव्हता. स्टाफ तर जो युनिफॉर्ममध्ये होता तो बाहेरच होता, तो तर तिथे फिरत होते इकडं तिकडं, ते तर काय रेस्ट करत नव्हते. तसं तुम्ही जर असं बोलताय तर ते शो पण करा, तिथं दिसलं पण पाहिजे. मी काही तिथे शूट नाही केलं की काय दाखवलं नाही बिकॉज वी वर सो हंग्री. आम्ही खूप थकलो होतो. त्याच्यात एवढं ऊन चालू आहे पुण्यामध्ये की 40 डिग्रीसुद्धा UAEपेक्षा जास्त ऊन चालू आहे. दॅट्स वॉज वर्स्ट एक्सपिरियन्स. लाईक कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन असं कोणी नाहीच बोललं आहे. 2 मुली जाऊन आणि ते नाही बोलले, एवढं डिसअपॉइंटमेंट कधी झालेलं नाही. सो नाव आय विल थिंक 10 times टू गो टू दॅट रेस्टॉरंट. आय विल प्रेफर टू गो टू अदर रेस्टॉरंट इफ आय वॉन्ट टू ईट थाली. सो येस, एवढ्या गरमीत एवढं डोकं फिरलं आमचं की आम्हाला शेवटी फूड कोर्टमध्ये खायला लागलं. So yes, that's it for the video guys. I hope you liked it, enjoyed it, and please don't forget to like, share and subscribe.